हा वॉटरफॉल आहे, तसेच असा जंगल इलाका पार करायला लागणार आहे. तर गाईज आपण आज चाललेलो आहे ओझरवाडी डॅममध्ये. तो डॅम आपण एक्सप्लोर करायला जाणार आहे आणि तो डॅम आहे चिपळूणमध्ये. सो आत्ता वाजलेले आहे 4 आणि आत्ता आपण चाललेलो आहे त्या डॅम एक्सप्लोर करण्यासाठी. आणि ही बघा ही गाडी घेऊन चाललेलो आहे आपण आणि डॅम एक्सप्लोर करा आणि एन्जॉय करा ब्लॉगला. तर गाईज आता आपण पोहोचलेलो आहे लाईफची आणि रस्त्याची कंडिशन बघा एकदम रापचिक आहे. पूर्ण चिखल आहे रस्त्यावरती. बघा गाडी बाजूला घाण केलेली आहे आणि बघा. तर गाईज तुम्हाला तिथे आंघोळ बिंघोळ करण्यासाठी असे टब बीप पाहिजे असं आंघोळीला तर हे बघा टब आहे तिथे विकत घेऊ शकता तुम्ही. फायनली हे बघा एसटी गेलेली आहे इथून आणि इथून तुम्ही डायरेक्ट गुहागरला जाल. आपल्या गुहागरला जायचं नाही, हा आत एक रोड जातो त्या रोडने आपल्याला आत जायचं आहे. सो ब्लॉग एन्जॉय करा आणि कंटिन्यू करा. गाईज आपल्याला रस्त्यात भेटलेला आहे एक पूल आणि पूलच्या समोर बघा व्ह्यू बघा एकदम खतरनाक आहे. पूर्ण हिरवगार आहे रे, म्हणून लोक कोकणात येतात. आणि पुलाच्या खालती इथे बघा पाणीच पाणी भेंडी. इथे नदी आहे एकदम पाणी एकदम घाण आहे. सो तुम्ही आंघोळ वगैरे इथं नाही करू शकत. डॅमवरती बघा आपण पाणी कसं लागतं एकदम रापचिक. घाट सेक्शन चालू झालेला आहे आणि या घाटावरून आपल्याला एक लेफ्ट साईडला छोटासा रस्ता आहे. तो रस्ता आपल्याला बघायचा आहे नीट, त्याचा आपण एकदम सरळ निघून जाऊ. तर तशी आपल्याला घाई आणि गडबड करायची नाही आहे. तो आपण सावकाश या घाट चढव्या आणि लेफ्टला पुन्हा रोड आहे तो नक्की ऑब्झर्व करूया आणि जाऊया. नाहीतर पुढे गेलो तर काय एकदम विषय व्हायचा ना, म्हणून जायचं नाही. तुम्ही डॅमवरती जाल आणि असं बियर किंवा ओल्ड मंक वगैरे घेऊन जाणार नाही तर तुमची मजा कसली अधुरी राहणार. तुम्हाला इथं रस्त्यातच बियर शॉप लागणार आहे. बघा इथून तुम्ही बियर वगैरे घेऊ शकता आणि डॅम एन्जॉय करू शकता. आपण रिव्हर्स टर्न घेतलेला आहे कारण आपण जास्तच पुढे आलेलो आहे. मी तुम्हाला लोकांना सांगत होतो की नीट जावा या ब्लॉगिंगच्या चक्करमध्ये भेंडी मी जास्त पुढे येऊन गेलेलो आहे. तो पण आपण रिव्हर्स चाललेलो आहे. फायनली आपल्याला रोड भेटलेला आहे. हा बघा असा काहीतरी रोड आहे एकदम छोटासा आणि भेंडी पूर्ण ऑफ रोडिंग आहे. ब्लॉगिंगच्या चक्करमध्ये काय हा रोड एवढा छोटा आहे ना तुम्हाला दिसूनच आला नाही व्हिडिओ काढण्याच्या चक्करमध्ये. हा बघा पूर्ण दगडी आहे आणि पूर्ण जंगलच आहे भेंडी फॉरेस्ट. तो कृपया रात्रीचे इथं कोणी येऊ नका, आता कोणतरी बिबटे येऊन तुम्हाला खाऊन घेऊन टाकेल भेंडी. हा बघा चिमणी भेंडी एकदम रापची उडतोय. बघा क्रोकोडाईल इथं भेंडी. तर गाईज फायनली आपण पोहोचलेलो आहे डॅम जवळ आणि हा जो तुम्ही बघताय तो मागे तो डॅम आहे. इथे डॅम आपण बघायलाच ना आलेलो आहे. खरी मजा तर आपण त्या वॉटरफॉलला बघायला आलेलो आहे. अभी मजा आएगा ना भिडो. आणि इथं बघा इथं दिलेलं आहे क्रोकोडाईलचा काय विषय. इथं क्रोकोडाईल वगैरे पण येऊ शकता असं तुम्ही व्यवस्थित या. आणि हे बघा रोड पर भेंडी एवढा कच्चा आहे ना की टायर नुसता गरगर नुसतं फिरवता. हा बघा टायर एवढा चांगला असून एवढी चांगली क्वालिटी असून टायरची सुद्धा आपण बघा कसं काय गरगर फिरतोय. सो तुम्ही या तर सावकाश या आणि एन्जॉय करा ब्लॉगला. आपण डॅम जवळ तर पोहोचलेलोच आहे आणि डॅम आणि तुम्हाला खालती जायचं असेल तर हा खालून जाण्यासाठी छोटासा रस्ता दिलेला आहे. आपल्याला ह्या रस्त्याने आपल्याला जायचं आहे खालती. तो आरामारामात जा कारण खडी आहे दिसू शकता हो. काय पडत राहिलं भेंडी पण तुम्ही आज तर सावकाश आहे कारण मला एक्सपिरियन्स आहे. तर गाईज तुम्हाला हा वॉटरफॉल आहे तसेच असा जंगल इलाका पार करायला लागणार आहे तर तुम्ही तो वॉटरफॉल एकदम प्रॉपर असं बघू शकता. आणि हा जंगलमध्ये एवढी मजा आहे फक्त रात्री तर तुम्ही येऊ नका कारण मच्छर वगैरे खूपच असणार. फायनली तुम्ही नक्की इथे ह्या वॉटरफॉलला व्हिजिट करा. माझा आवाज तुमच्याकडेपर्यंत येत नसेल पण वॉटरफॉलचा जो व्ह्यू आहे ना एकदम खतरनाक नेक्स्ट लेवल. कसला खतरनाक वॉटरफॉल आहे रे. मी अशा वॉटरफॉलपर्यंत आतापर्यंत आलेलो नाही. हा फर्स्ट टाइम मी एक्सप्लोर केलेला आहे वॉटरफॉल. एकदम नेक्स्ट लेवल आहे वॉटरफॉल.
लोकेशन तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा आणि अशा लोकेशन मी तुमच्यासाठी घेऊन येईन आणि ही लोकेशन तुम्ही नक्की विजिट करा आणि येताना नुसतं ओल्डमन घेऊन या #खंबा ए रहा नहीं जाता तड़प ही ऐसी है येताना याल ते सावकाश आहे कारण की जंगलचा पण ट्रॅक आहे तो आजूबाजू नक्की बघून या आणि प्रॉपर या आणि व्हिजिट करा आणि त्या कचरा विचरा काही करू नका चांगली प्लेस आहे आणि अशी चांगली ठेवा या प्लेसचा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला